15 मिनिटांमध्ये झाला पाहिजे हे तुमच्यापर्यंत सूचना पाठवत आहे. माझ्यासमोर 12वे खेळाडू दोन्ही संघाचे आहेत. संतोष गायकर बेलवली संघाचं 12th मॅन आपण पाहतोय. त्याचबरोबर कानपोली संघाचं 12th मॅन उमेश पाटील असे दोन्ही 12th मॅन स्कोररच्या भूमिकेत माझ्यासमोर. अनिकेत डोपरी आपण यायचंय व्यासपीठावर. आपले स्पॉन्सर रवी घरत यांनी आपल्याला बोलवलंय. चला अनिकेत डोपरी आपण यायचंय. आपल्या पॅकर रवी घरत यांनी आपल्याला बोलवलंय. अनिकेत जबरदस्त फलंदाजी, हार्ड हिटिंग फलंदाजी केली. पहिल्या मॅचला 5000, त्याच्यानंतर या मॅच मध्ये किती रवी घरत 2000चं पारितोषिक आणि कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. लवेश दिघे सर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय कॉमेंट्रीसाठी रवी शेठ घरत यांच्या माध्यमातून. अनिकेत हार्दिक अभिनंदन. आणि आमच्या पडगे टीमचे बॅकर होते, म्हणजे आम्हाला ज्यावेळी रेग्युलर क्रिकेट खेळत होतो मी, सुभाष ठाकूर वगैरे, त्यावेळी रवी घरत पडगे टीमचं स्पॉन्सरशिप करायचे. यासाठी तुमची आठवण. चला मॅच इज ऑन. पहिल्याच बॉलला विकेट प्राप्त झाली आहे. मोठी विकेट. रोहित पाटील बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्याच बॉलला पहिली विकेट. रोहित पाटील परतला. आता मात्र सुरुवात झाली बेलवली टीमची. मागील मॅच मध्ये मोरबीच्या अगेन्स्ट मध्ये काय गोलंदाजी केली होती. अजय पाटील असेल, त्याच्यानंतर अभिषेक, त्याच्यानंतर प्रणित, त्यानंतर शेवट राकेश. अतिशय चांगली गोलंदाजी, लाईन आणि लेंथ ज्या पद्धतीने मोरबी सारख्या संघाला नमवलं होतं. 10 या धावसंख्येवरती थांबवलं होतं. 24 चेंडूंच्या खेळामध्ये मोरबी टीमला फक्त 10 धावा काढून दिल्या होत्या. 11 धावांचा पाठलाग करत असताना 8 चेंडूंमध्ये सामनाही जिंकला बेलवली टीमने. आणि त्याच्या समोर संघ जो आहे कानपोली, जो गेल्या 5 वर्षांमध्ये अतिशय फॉर्ममध्ये असणारा संघ आपण पाहतोय. दुसरा चेंडू, वेगवान चेंडू, जबरदस्त लाईन आणि लेंथ ज्या पद्धतीने अजयचं आपण पेस पाहतोय, एक्स्ट्रा बाउन्स त्याला मिळतोय, ज्या पद्धतीने ॲडव्हान्टेज ऑफ विकेट अजय घेत असताना चांगली लाईन आणि लेंथचा वापर. बॅट्समनने जस्ट फुटवर्कही बघायला मिळालं नाही, त्याच्यामुळे त्याचा जो आर्क आहे फलंदाजीचा तो कनेक्ट करू शकला नाही. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 0. तिसरा चेंडू कनेक्शन केलंय, टायमिंग मिळालं नाही. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. झेल ड्रॉप झाली आहे. आणि आता मात्र काय घडलंय, हा चौकारही मिळाला, झेलही ड्रॉप झाली आणि चौकार मिळाला. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर सुरुवात होते ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. आणि महत्वाचं म्हणजे विकेट आताही साबूत आहे. बॉलिंग, त्याच्यानंतर कनेक्शन, झेल उडाली होती, फंबल झाला, जजमेंट करू शकला नाही, ॲक्युरेट झेलच्या खाली येता आलं नाही. 2 अटेम्प्ट केलं होतं, नंतर मात्र झेल भूमिदान झाला आणि चौकार मिळालं. या चौकाराने सुरुवात झाली. तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. चौथा चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधली आहे, चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 बाउन्स, 4 रन्स. खेळ सुटल्यानंतर हा आला चौकार. आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 चौकार आणि दोन्ही चौकाराने बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावसंख्या 8, झेल सुटली, त्यानंतर चौकार, म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. जबरदस्त टॅबिंग क्रिकेट. आता मात्र थोडं रिस्क, चेंडू थोडा बाउन्स झाला, क्षेत्ररक्षक फंबल झाला. एकच धाव मिळेल, एकाच धावमध्ये समाधान. स्ट्राईक रोटेट झाली. मयूर नॉन स्ट्राईकला गेला, स्ट्राईकला मात्र चेतन पाटील ऑन स्ट्राईक. एक दर्जेदार ऑलराऊंडर कानपोली संघाचा. आदेश सुधीर नंतर जर ऑलराऊंडर म्हणून कोणी नाव जर कमवलं असेल तर चेतन त्याच्यामध्ये नाव येतो. नंतर रोहनचंही नाव भविष्यामध्ये येईल. असं गोलंदाज भरणं. आपण जर कानपोली संघाचा विचार केला तर अनुभव आणि यंगस्टर्स यांचं कॉम्बिनेशन या टीममध्ये पाहायला मिळतंय.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अजय पाटीलच्या अगेन्स्ट मध्ये, चांगली लाईन आणि लेंथ कनेक्ट करू शकला नाही चेतन. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 9, लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू. वॉट एक्सेलंट बॉलिंग आपण पाहिली, जबरदस्त लाईन आणि लेंथ. पहिल्या मॅच मध्ये अजयचं विश्लेषण होतं, 8 धावा दिल्या होत्या, 1 विकेट घेतली होती. या ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या, जरी बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाल्या. यस सर. चला स्प्रे मेडिकिट जरा घेऊन जायचं आहे, दुखापत झाली आहे. पहिल्या ओव्हरचं अनालिसिस आपण पाहिला, अजय पाटीलच्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केला, 1 विकेट मिळाली. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर त्याची जागा सांभाळण्यासाठी अभिषेक, ज्याने मागील मॅचमध्ये 2 विकेट घेतले होते, 1 धाव दिली होती, तोच अभिषेक बॉलिंग ट्रॅकवर येतोय. समोर आपण पाहतोय कानपोली टीम. विचार केला कानपोली टीमचं, रायगड ठाण्यामध्ये जबरदस्त खेळ ग्रामीणच्या माध्यमातून त्यांच्या खेळामध्ये दिसतोय आपल्याला. रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या संघातील बरेचसे खेळाडू संघामध्ये खेळतात. पनवेल प्रीमियर लीग असेल, सुधीर पाटील आणि आदेश मते याच्या मार्गदर्शनात हा संघ खेळतो. आपण पाहिला कानपोली संघाचा विचार केला तर त्यांच्याही क्रिकेटचा मोठा इतिहास, आणि तो इतिहास आता इथे पणाला लावताना बेलवली संघाचा विचार केला तर त्यांचाही क्रिकेटचा इतिहास मोठा आहे. त्यांची 40+ टीम इकडे सुपर 8ला गेलेली आहे, आणि आता मात्र यंगस्टर्स इथे मात्र फाईट करतायत कानपोलीच्या अगेन्स्टमध्ये. चांगलं क्रिकेट नक्की पाहायला मिळेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल्स अँड स्ट्रेंथ. तुमचं स्किल्स आणि स्ट्रेंथ जर प्रॉपर लेवलला तुम्ही यूज केलं तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. हे मैदानात दाखवावं लागेल. तुम्ही बाहेर किती चांगलं खेळ खेळता याच्यापेक्षा मैदानात तुमचा खेळ कसा रंगतो. मागील मॅचमध्ये वेलोळी टीमने ते दाखवलं. आपण कानपोली संघाचा विचार केला, चांगला गोलंदाजीचा भरणा, चांगला फलंदाजीचा भरणा असणारा संघ. आमने सामने टीट फॉर टॅट टाईप आपण दोन्ही संघ पाहतोय. अभिषेक चोरगावने बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज मयूर मथेला पाहतोय आपण. अभिषेक याचं पहिल्याच बॉलला वेरिएशन पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर बॉल खाली राहिला, ज्या पद्धतीने कनेक्ट करण्याचा प्रयत्न मयूरने केला होता. मयूरने मागील मॅच ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज पाहिला, 1 जीवनदान मिळालं, आणि तो जीवनदान किती सार्थक ठरेल येणारा कालवेळ सांगेल. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 2 बाउंड्रीज मारल्या. दॅट हिस्ट्री हॅज बीन क्रिएटेड बाय मयूर असं म्हणता येईल. एक्सेलंट बॅटिंग केली, कनेक्ट करण्याचा प्रयत्न स्टेप आउट झाला होता, बॉलच्या लाईन आणि लेंथ बघितली नाही, आणि कुठेतरी बॉल डॉट झालं. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट्स आपण पाहिलं अभिषेकच्या माध्यमातून. मागच्या मॅचमध्ये जी ओव्हर सोडली होती तिथं कंटिन्यू करतो असं वाटतं. कुठेतरी सेट होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अभिषेक चोरगे. तिसरा चेंडू. आता मात्र चांगली लाईन आहे, क्या बात आहे, एक्सेलंट पीस ऑफ बॉलिंग. थर्ड अंपायर यस रिव्ह्यू घेतला वाईट साठी. चला विकास आपण यायचंय. आपण पाहतोय ऑफिशियलच्या भूमिकेत राम सर आणि प्रशांत सर दोघेही. राम सर आपण पाहताय चिंद्रावरनं बिलॉंग करतात, त्यानंतर प्रशांत फडके हे डोंगराच्या पाड्यावरनं बिलॉंग करतात. दोन्ही ऑफिशियल्स, बऱ्याच सामन्यांचा अनुभव त्यांच्याकडेही. थर्ड अंपायरचा कॉल रिव्ह्यू आहे फॉर द वाईट डिलिव्हरी. एक रिव्ह्यू दिला गेलाय आणि याचा ॲडव्हान्टेज नक्कीच क्रिकेटमध्ये होत चाललाय. आधुनिकता ही वाढत चालली आहे, टेक्नॉलॉजीचा वापर आता आपण क्रिकेटमध्ये होत असताना पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 बॉल्स डॉट फेकलेत अभिषेक चोरगेने. ज्या पद्धतीने आपण पाहिलं मयूर थोडंसं स्ट्रगल करतोय, फुटवर्क पाहायला मिळालं नाही. बॉलवर गेलं पाहिजे, तुमचं बॉडी वेट बॉलवर गेलं पाहिजे. तुमचं बॅट जेव्हा स्विंग होतं तुमचं बॉडी वेट खूप इम्पॉर्टन्स आहे. दीज आर द बेसिक्स ऑफ क्रिकेट. आपण मैदानात दिसलं पाहिजे आपल्यामध्ये स्किल्समध्ये. चौथा चेंडू वेरिशो दाखवत असताना टॅप केलं, 1 धाव मिळालं. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, एका धावाला दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि चेतन आणि आपण
मयूरला पाहतोय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय. 11 लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट प्राप्त झाली. रोहित आउट झाला होता. रोहित पाटीलची विकेट गेल्यानंतर दोघेही पार्टनरशिप बिल्ड करत असताना आपण चेतन आणि मयूरला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्यात. अभिषेक चोरगेवाने बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज मयूर. मयूर पुन्हा एकदा टॅबिंग क्रिकेट आपण पाहतोय. काव कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल करतो, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. चांगली थ्रो. आता मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स. काय घडलंय? इट्स अ थर्ड अंपायर कॉल्स. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. मात्र शेवटच्या मोमेंटला काय घडलंय थर्ड अंपायर सांगतील. हा कॉल असेल थर्ड अंपायरचा. अतिशय चांगली थ्रो फेकणारा आपला फिल्डर. इट्स आउट. मयूर याची विकेट पडतीये. क्षेत्ररक्षक होता तिथे अजय पाटील याने थ्रो फेकली. अतिशय चांगला पकडला आणि मात्र लास्ट मोमेंटला यष्टिरक्षकांनी जबरदस्त स्टंपिंग केली आणि राजेश पाटीलने आणि विकेट मिळाली ती म्हणजे मयूरची. धन्यवाद. जसा मयूर परतला त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज आदेश मते. हँडसम ऑलराऊंडर ज्याने कित्येक काल या कानपुर टीमसाठी जबरदस्त क्रिकेट खेळलाय. त्याच्या माध्यमातून योगदान जबरदस्त आहे. तोच आता मात्र फलंदाजीसाठी जातोय. मागील मॅचचा हिरो ज्याने सामना जिंकून दिला तोच आदेश मध्ये ऑन स्ट्राईक. अभिषेक चोरगेचा विचार केला आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आदेश मध्ये आणि धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहतोय आपण 12 लॉस ऑफ 2 विकेट्स. इथनं मात्र कमबॅक करावा लागेल कानपूर टीमला. मोठी धावसंख्या उभारण्याची गरज आहे कारण बेलोली संघाचा विचार केला तर त्याच्यामध्ये पण चांगले बॅट्समनचा भरणा असणारा संघ. आदेश मध्ये ऑन स्ट्राईक. अभिषेक चोरगेवाने बॉलिंग ट्रॅक. चांगला चेंडू. क्या बात है. एक स्विंग चेंडू. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्की आदेशने केला. इंग स्विंग होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ऑन ए स्कोर बोर्ड 12 लॉस ऑफ 2 विकेट. धन्यवाद. आपण अनालिसिस पाहिलं गोलंदाजीचं. पहिला अजय पाटीलने शतक गाठलं. त्याने धावसंख्या खर्च केली. 9 एक विकेट घेतली. त्याच्यानंतर अभिषेक आला. त्याने बॅक टू बॅक 3 बॉल डॉट काढले. त्यानंतर 2 धावा. त्यानंतर 1 असे 3 धावा खर्च केल्या आणि अशा पद्धतीने गोलंदाजी झाली आहे. कारण आज पूर्ण सत्रामध्ये आपण पाहिलं बेलवली संघाकडून गोलंदाजी खूप दर्जेदार झाली आहे. ज्या पद्धतीने क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारी गोलंदाजी आपण बेलवली टीमकडनं पाहिलं. स्लॉगवरचे 2 षटक बाकी आहेत. इथनं कमबॅक करावा लागेल. कानपोली संघाचं ओळख आहे कमबॅक आणि ते कमबॅक आता मात्र मैदानात दाखवावं लागेल. आदेश मध्ये आणि चेतन पाटील अशी जोडी आहे. चेतन पाटील विचार केला तर खूप मोठं नाव कानपोल टीमसाठी आणि आता मात्र इथं मोठे फटके येणं गरजेचं आहे. चेतन याला आता जबाबदारी घ्यावी लागेल. सेल्फ मोटिवेशन करावं लागेल आणि इथं मात्र गिअर चेंज करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी झाली आहे इथनं कमबॅक कसं होईल हे मात्र विचार दोन्ही फलंदाजांनी केला पाहिजे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रणित गायकर ज्याने मेडन षटक हाताला होता तोच प्रणित गायकर आणि बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स. बॉल इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द 4 रन. 4 धावा. ज्या प्रणितने मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं मुरबीच्या अगेन्स्टमध्ये मेडन ओव्हर फेकली होती. त्याच्या पहिल्याच बॉलला चेतन पाटीलने चौकारासहित त्याचं स्वागत केलंय. चेतन पाटील ऑन स्ट्राईक. इथं मात्र गिअर चेंज करावा लागेल. पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवर आतापर्यंत गाडी चालत होती. आता टॉप गिअर टाकावा लागेल. स्लॉग ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. आता मात्र एज जबरदस्त स्पोर्ट्समॅनशिप ज्या पद्धतीने खेळाडूवरती दाखवली चेतनने. इनसाइड एज लागली. मोठं विकेट चालायला सापडलं. चेतन पाटील बॅक टू पॅव्हिलियन.
धन्यवाद. दे दे प्यार दे आता नाही, आता मात्र मोठे मोठे फटके दे असा विचार नक्की कानपूर टीम करत असेल. चेतन पाटीलने जसा गिअर चेंज केला दुसऱ्याच बॉलला गतिरोधक लावलं. च्या पद्धती प्रणित गायकरचा विचार केला मागील मॅचमध्ये मेडनवर पहिल्या बॉलला चौकार, त्याच्यानंतर कमबॅक. चेतन पाटील परतला त्याची जागा सांभाळण्यासाठी. नवीन फलंदाज आपण पाहतोय करण पाटील. करण पाटील ऑन अ स्ट्राईक. आता मात्र आदेश मते आणि करणला ही जबाबदारी घ्यावी लागेल. इथनं धावसंख्या आली पाहिजे. ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल तर प्रॉपर गोलंदाजी करत असताना, डिफेंड करत असताना आपल्याला बेनिफिट होईल. मात्र बेलोल्टी विचार करत असेल की आता आपण इकॉनॉमिकल गोलंदाजी करूया, ज्या वेळेला आपल्याला चेस करायचं आहे त्यावेळेला इझी पडेल. हे दोनही संघामध्ये आता मात्र विचार करत असतील. कनेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग सेट आहे. करण पाटील याच्या बॅटमधून आला हा षटकार आणि या षटकाराने मात्र धावसंख्या धावफलकावर बघतोय आपण 22, लॉस ऑफ 3 विकेट्स. या षटकाराने मात्र आता सकारात्मक ऊर्जा नक्की निर्माण झाली आहे कानपूर टीम मध्ये. आता मात्र इथं गिअर चेंज करणं गरजेचं आहे. मोठे फटके आले पाहिजेत. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रणित गायकरचा. एक्स्ट्रा वाईडचा उपयोग करताना याला म्हणतात पॉपिंग क्रीजचा कसा वापर करायचा. प्रणित गायकर जसं अंगावर चेंडू फेकलं त्याच्या फुटवर्कमध्ये आलं, ज्या पद्धतीने कनेक्ट केलं करणने षटकाराला, त्याच्यानंतर कमबॅक. आता मात्र चेंडू सोडलाय एक्स्ट्रा वाईटच्या बाहेर जाणार चेंडू. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 1 मिळेल. धावसंख्या 23 पाहतोय ऑन स्कोर बोर्ड. अतिरिक्त धाव खूप कमी फेकल्या गेल्यात आपण पाहिलं बेलोली संघाचा विचार केला तर. आता मात्र कंट्रोल करणं गरजेचं आहे. स्लॉग ओव्हर्समध्ये हार्ड हिटिंग फलंदाजी होणं गरजेचे आहे. बॉलवर जावं लागेल, तुमचं बॉडी वेट बॉलवर पाठवावं लागेल. ज्याबद्दल बॅटिंगचं आर्क आहे त्या आर्कला कनेक्ट करणं गरजेचं आहे. आता मात्र शॉर्ट ऑफ चेंडू. इट्स अ थर्ड अंपायर कॉल. रिव्ह्यू घेण्यात आलाय. रिव्ह्यू नाही सांगतात अंपायर. चला मॅच ऑन करायची आहे. इट्स अ वाईड डिलिव्हरी देण्यात आली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 24 धावसंख्या.
आतापर्यंत आपण पाहिलं 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय ज्या पद्धतीने प्रणितने गोलंदाजी हाताळली आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. एक चौकार आणि षटकार या ओव्हरमध्ये नक्की झाला. इथं मात्र कमबॅक करण्याची गरज आहे. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय करण. आता मात्र करणचा एज आणि इट्स अ विकेट. करण बॅक टू पॅव्हलियन. करणची विकेट पडली नंतर त्याच्या जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज जातोय. नितेश पाटील नवीन फलंदाज येत असताना त्याच्याबरोबर आदेश मते आपण बॉल आता पाहतोय ऑन क्रीज. आता मात्र आदेश मते आणि नितेश शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. नितेश पाटील आदेश मते ही जोडी आता मात्र मैदानात आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर राकेश म्हात्रे. ज्या राकेश म्हात्रे मागील मॅचमध्ये 2 विकेट घेतले होते, 1 धाव खर्च केले होते, तोच राकेश म्हात्रे आणि बॉलिंग ट्रॅक. आता मात्र आदेश मतेला जबाबदारी घ्यावी लागेल. इथनं आदेश मतेला कमबॅक करावा लागेल. संकटमोचक म्हणून नेहमी ठरलेला आदेश मते आता मात्र त्याच्यावर जबाबदारी मोठी आहे. तो कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे. इट्स अ टाइम टू बाउन्स बॅक असं म्हणता येईल आणि ते कुठेतरी घडलं पाहिजे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. आजच्या रणनीतीला शेवटचा सामना त्याच्यातील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्या बात है. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ, अधिक उचले मिळाली. चेंडू पडल्यानंतर बाउन्स मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 23. लॉस ऑफ 4 विकेट्स. चेतनची विकेट मिळाल्यानंतर मात्र कुठेतरी करणने कमबॅक केलं होतं. त्याच्यानंतर मात्र अजूनपर्यंत मोठे फटके मारण्यामध्ये कोणीही सक्सेसफुल झालेलं नाहीये. कनेक्शन झालंय. प्रॉपर टायमिंग आहे. आदेश मतेची हीच ओळख आहे आणि हा षटकाराने मात्र धावसंख्या धावफलकावर पाहतोय 29. लॉस ऑफ 4 विकेट. षटकार देखा असं म्हणता येईल. क्या 6 आहे. अचूक टायमिंग. पूल ज्या पद्धतीने केलाय आदेशने ते कॉन्फिडन्स बिल्डअप करणारं पूल आहे. ही हॅज बीन गेटेड सेल्फ मोटिवेटेड असं म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीने ऊर्जा निर्माण करायची होती स्वतःमध्ये ती ऊर्जा निर्माण नक्की झाली असेल. दुसरा कमबॅक. राकेशचा कमबॅक झालाय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव. आता मात्र या स्लॉग ओव्हरचे 3 चेंडू बाकी आहेत. टार्गेट सेटिंग गोलंदाजी करणं गरजेचं आहे. फलंदाजी करणं गरजेचं आहे आणि आदेश त्यासाठी ओळखला जातोय. मात्र राकेश इज नॉट इंटरेस्टेड असं म्हणता येईल. शॉर्ट ऑफ चेंडू. कनेक्शन प्रॉपर आहे. आदेश मते ब्युटिफुल शॉट. एक्सेलंट पीस ऑफ बॅटिंग. जबरदस्त कनेक्शन. षटकार आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 35. लॉस ऑफ 4 विकेट. बॅटिंग 2 6 या ओव्हरमध्ये आलेत आतापर्यंत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव आणि पुन्हा एकदा षटकार. इथनं मात्र शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. या 2 चेंडूवर काय घडणार आहे आता मात्र प्रेक्षकांची नजर लागली आहे. कानपोली संघाचे पाठीराखे आपण पाहतोय इथे मैदानामध्ये. त्याचबरोबर बेलवली संघाचे पाठीराखे पाहतोय. शेवटचा सामना आहे आणि आतापर्यंत एवढे प्रेक्षक मैदानामध्ये आपण पाहतोय हेही कौतुकास्पद आहे. देवीच्या पाडा टुर्नामेंटमध्ये प्रेक्षकांचं इथे उपस्थिती लाभली आहे. आणि आता मात्र मिस टायमिंग आहे. झेल हवेमध्ये. 1 धाव मिळाल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. रनिंग बिटवीन द विकेट्स ही चांगली आहे. 2 धाव मिळाल्या. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 37. इट्स अ 37. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेट आतापर्यंत गेल्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारी कशी करावी हे आदेश दाखवत असताना आतापर्यंत 14 धावा ठोकून काढल्यात आदेशने. शेवटचा 1 चेंडू टार्गेट सेटिंग चेंडू असेल कारण आपण डिफेंड करत असताना या बॉलचा जो धावा येतील त्या खूप महत्त्वाच्या असतील. कनेक्शन करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र विकेट गॉन. आदेशमध्ये बॅक टू पॅव्हलियन. या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या टार्गेट सेट झालाय 37 आणि 38 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे बेलवली संघासमोर कानपोली संघाने पहिल्या इनिंगमध्ये 37 धावा ठोकून काढल्यात.
पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 37 धावसंख्या ठोकली. त्याच्यामध्ये आपण गोलंदाजीचं विश्लेषण जर पाहिलं, अजयने 9 धावा खर्च केला. त्याच्यानंतर अभिषेक चोरगेने कमबॅक केलं, तिथे 3 धावा खर्च केला. त्याच्यानंतर प्रणित गायकरवर एक षटकार आणि चौकार पाहायला मिळाला. 11 धावा खर्च केला प्रणितने, 2 विकेट नक्की घेतले. त्याच्यानंतर राकेश म्हात्रे आला, त्याच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स पाहायला मिळाले आणि त्याने 1 विकेट घेतला. 14ही धावसंख्या खर्च केली. 37 धावा काढून 38 धावांचं टार्गेट सेट केलं. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं, रोहित लवकर परतला. त्याच्यानंतर चेतनच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर मयूर मते आला, त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या. आदेश मतेने जबाबदारी घेतली, पहिले 2 बॉल डॉट जरूर खेळला होता. त्याच्यानंतर 2 षटकार पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून. करण पाटीलचा विचार केला, त्याच्या बॅटमधून एक 6 पाहायला मिळाला. नितेश पार्टनरशिपमध्ये नक्की होतं, मात्र एकही चेंडूचा सामना नाही केला. अंततः काय की पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या 37 काढल्या, 38 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं आहे. येणाऱ्या नेक्स्ट इनिंगमध्ये आपण पाहू शकता की कशा पद्धतीने कानपोली संघ ते डिफेंड करते, की बेलवली संघ चेस करण्यामध्ये यशस्वी होईल. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे दोनही बलाढ्य संघ आमने सामने आपण पाहतोय. बेलवली वर्सेस कानपोली हा सामना चालू आहे. लाईव्हच्या माध्यमातून जेवढेही लोक आम्हाला ही लाईव्ह मॅचेस पाहत आहे WTCवर, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 40+ देवीचा पाडा क्रिकेट टीम ह्या आयोजन करते आहेत या स्पर्धेचे. त्याच्यानंतर आई गावदेवी चषक या नावाने ही 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहे. आजचा महत्त्वाचा दिवस, महत्त्वाच्या दिवसातील शेवटचा सामना. दोनही संघाने पूर्ण रात्रभरामध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या खेळाचं काय आतापर्यंत केलं ते इम्पॉर्टंट नाही, येणाऱ्या ह्या इनिंगमध्ये तुम्ही कशा पद्धतीने खेळ रंगवता हे महत्त्वाचं आहे. आपल्या गावासाठी खेळणारे आपण ग्रामीण संघांना पाहतोय. ग्रामीण संघामध्ये गावाचे पाठीराखे येतात, पाठीराखे सपोर्ट करतात, खेळाडूंचा खेळाला प्रोत्साहन देतात आणि त्या प्रोत्साहनाला कौतुकास्पद कामगिरी करताना 38 धावांचं टार्गेट असेल. 38 रन्स, 37 तुम्ही काढल्या, 38 धावांचं टार्गेट आहे. यस आदेश. सलामीवर जाताना आपण पाहतोय अजय पाटील. एक मिनिट चेक करतो, 1 मिनिट आदेश, 2 मिनिटं चेक करतो लगेच. थर्टी सेव्हनच आहेत आदेश. आपल्यामध्ये कोणाला डाऊट असेल, एक जण येऊन प्रतिनिधी कोणतरी या, आपण चर्चा करूया प्लीज. तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे ते चर्चा करा इथे येऊन.
लक्षात करायचं की तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 वाईट्स पडले होते, एक वाईट राहिलं होतं. तर धावसंख्या 38 काढल्यात आपण कानपोली टीमने आणि 39 धावांचं टार्गेट असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. इट्स 38 रन्स काढल्या, 39चं टार्गेट असेल. लेट्स मूव्ह ऑन अ ग्राउंड. प्रत्येक चेंडूवर आपण पाहतोय इथे लक्ष असेल. क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची आहे. चला मॅच स्टार्ट करायची सर. लेट्स स्टार्ट. मूव्ह ऑन अ ग्राउंड. सुरुवात होती मॅचला. आपण पाहतोय बेलोली वर्सेस कानपोली संघ. कानपोली संघाने फलंदाजी करून 38 धावा काढल्या, 39 धावांचं टार्गेट असेल. पहिल्या ओव्हरचा मानकरी आपण पाहतो आदेश मते ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू लॉफ्टेड च्या पद्धतीने हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. झेल आदेश मते याने पहिलाच विकेट घेतलाय, महत्वाचा विकेट. बॅट्समन आकाश पवार बॅक टू पॅव्हिलियन. चला पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि झेल घेतली अजयने. अतिशय चांगलं झेल आदेश मध्ये याच्या बॉलला पूल करण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने बॅट्समन आपण पाहिला आकाश पवार याने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न नक्की केला होता, मिस टायमिंग. आदेश मतेची ओळख आहे. कित्येक मॅचेस मध्ये आदेश मतेला आपण पाहिलं असेल निर्धाव षटक फेकलंय. ज्या पद्धतीने कंट्रोल करायचं, कुठे व्हेरिएशन्स केलं पाहिजे, कशा पद्धतीने स्पीडला कंट्रोल, ज्या पद्धतीने बॉल रिलीज करतो आदेश, हे कौतुकास्पद असतं आदेशच्या गोलंदाजीमध्ये. सुधीर पाटील आणि आदेश मध्ये ही जोडी कित्येक वर्ष या क्रिकेटवर कानपोली संघासाठी चांगलं क्रिकेट खेळलंय. ही जोडी आज पण क्रिकेट खेळते. यंगस्टर्सला घेऊन चालल्यानंतर कृष्णाचं नाव विसरलो होतो, कृष्णा सुद्धा आताही खेळतोय. कृष्णाचंही चांगलं क्रिकेट करिअर राहिलंय. यष्टीरक्षक म्हणून त्यांनी कित्येक वर्ष क्रिकेट खेळलाय. त्यानंतर प्रीतम असेल, प्रीतम ही चांगलं क्रिकेट खेळलाय. आणि त्याच्याबरोबर आता ही यंगस्टर्स खेळत आहेत. म्हणजे सिनियर आणि ज्युनियरची कॉम्बिनेशन्स आपण कानपोली टीममध्ये पाहतोय. कानपोली संघ जिंकला तर विकास पाटील नॉन्टी यांच्याकडून 5,000चं पारितोषिक. जोरदार अपील. काय घडलंय? आणि बॅट्समन इज आउट. आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 विकेट्स. ज्या पद्धतीने विकेटची गरज होती आदेश मते स्ट्राईक, आदेश मध्ये स्ट्राईक करतोय. 2 विकेट घेतले आणि या 2 विकेटने मात्र आता कंट्रोल करतोय. ज्या पद्धतीने रणसंख्या आहे आणि तिथे मात्र आपण पाहिलं बॅट्समन राजेश पाटील गोल्डन डकचा शिकार ठरतोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज राकेश म्हात्रे. ज्या राकेश म्हात्रेने 4थी ओव्हर हाताळली होती तोच राकेश म्हात्रे बॅटिंगसाठी जातोय. आपण पाहिलं चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, बॅक टू बॅक 2 विकेट्स ऑन अ हॅट्रिक आपण म्हणता येईल आदेशला. का मी इम्पॉर्टंट प्लेअर आहे, का माझ्या संघाला माझी गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रिस्ट्रिक्टेडमध्ये मी का कंट्रोल गोलंदाजी करतो, कारण मी मॅरिट ऑफ बॉलिंग, जिथे एक्झॅक्ट माझा बाउन्स पडला पाहिजे, एक्झॅक्ट टप्पा पडला पाहिजे, किती बाउन्स घेतला पाहिजे, हे कंट्रोल आपल्याला आदेश मतेकडून पाहायला मिळतंय. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 2 चेंडूमध्ये 2 विकेट आणि आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आदेश मध्ये ऑन अ बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज आपण पाहतोय राकेश म्हात्रे बेलवलीचा, ज्याने शेवटची ओव्हर टाकली होती. तोच राकेश ज्याच्या ओव्हरमध्ये आदेश मतेने 2 सिक्स मारले होते, तोच राकेश म्हात्रे ऑन अ स्ट्राईक. आदेश मते याचं कमबॅक. एक्सिलेंट पीस ऑफ बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. निर्धाव चेंडू फेकलाय, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव, 2 विकेट, 1 निर्धाव चेंडू. आदेश कंट्रोल करतोय. रिस्ट्रिक्टेड ओव्हर आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतो. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. आदेश मध्ये 4था चेंडू घेऊन येतोय. समोर फलंदाज डिफेन्सिव्ह मोडमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू घेताना ज्या पद्धतीने स्टान्स आहे राकेश आदेशने ओळखलाय. अचूक लाईन आणि लेंथ डिफेन्सिव्ह मोडमध्ये पाठवलं बेलवली टीमला.
कंट्रोल करतोय. पहिल्या ओव्हरला थोडं सम्मान देण्याचं काम करतायत बेलोली टीम. कमबॅक करण्यासाठी त्यांना माहिती आहे अजून 3 ओव्हर बाकी आहे. त्यानंतर चेतन पाटील आपण पाहू शकता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजीचा भरणा असणारा आपण कानपोली टीम पाहतोय. लवकरच आपल्या भेटीसाठी एक नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून येते. सरपंच ट्रॉफी म्हणून ती असेल आणि कानपोली टीमचा विचार केला तर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जाते. 5वा चेंडू पुढे येऊन सरसावरचा प्रयत्न आणि मात्र हा 3रा विकेट. आदेश मते अनस्टॉपेबल जबरदस्त गोलंदाजी. या ओव्हर मधला 3रा विकेट घेतोय. आता मात्र पूर्णपणे बॅकलॉक करतोय तो म्हणजेच आपण पाहतोय बेलोली टीमला. आदेशमध्ये एक्सिलेंट बॉलिंग जबरदस्त. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. एकदा जोरदार टाळे झाले पाहिजे आदेशसाठी. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू निर्धाव, त्याच्यामध्ये 3 विकेट्स. पूर्णपणे कंट्रोल केलंय. स्वतःच वर्चस्व ठेवण्याचं काम आतापर्यंत आदेश करतोय. कानपोली टीमचे पाठीराखे असतील तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यस, हा कॉन्फिडन्स बिल्ड करणं गरजेचं आहे. क्रिकेट चांगलं झालं पाहिजे. बेलोली टीमने ही चांगली गोलंदाजी केली होती मुरबीच्या अगेन्स्टमध्ये आणि आता मात्र त्यांच्या अगेन्स्टमध्ये कानपोली टीमचा आपण पाहतोय आदेशमध्ये गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज नवीन आलेला तुषार चोरगे, द्वारकानाथ चोरगे यांच्यापैकीच असतील नक्की. तुषार चोरगे आणि स्ट्राईक आपण पाहतोय. आता मात्र शेवटचा चेंडू. क्षेत्ररक्षक एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतील का? एका धाव मध्ये 14. आता मात्र थोडीशी गडबड झाली आहे. रिस्क घेतली होती. रिस्क में इश्क है, पण ही वेळ नाहीये बेलोली टीमसाठी. एक धाव मिळाली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक ओव्हर मध्ये 1 धाव देऊन 3 विकेट घेतले आदेशमध्ये कानपोली. आता मात्र आपण पाहिलं ज्या पद्धतीने टार्गेट आहे 39 धावांचं, ते चेस करत असताना आतापर्यंत एकच धाव खर्च केली. 9.75चा रिक्वायर्ड रन रेट होता. आता मात्र पाहिलं आपण 38 धावांची गरज आहे. 3 ओव्हर बाकी आहेत. 12.66चा जो इकॉनॉमिकल गोलंदाजी हवी होती कानपोलीच्या दृष्टिकोनातून ती गोलंदाजी झाली आहे. चांगलं लाईन आणि लेंथचा वापर केला. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन गोलंदाज चेतन पाटील, अजून एक दर्जेदार ऑलराऊंडर चेतन पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू वेगवान चेंडू. चेतन पाटीलची ओळख आहे. निर्धाव चेंडू फेकला. ज्या पद्धतीने आदेशने सोडलाय तिथनं मात्र कंट्रोल करण्याचं काम आता मात्र चेतन करतोय. आणि स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय तुषार चोरगे, ज्याने पहिली धाव काढली बेलोली टीमसाठी. तो तुषार ऑन स्ट्राईक. 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 चेंडू निर्धाव फेकले कानपोली टीमने. चेतन पाटील थोडंसं व्हेरिएशन करत असताना 1 धाव मिळाली. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज. एकच धाव. थोडा फंबल झाला. इमिजिएटली बॉल पकडला, फेकलाय. एकच धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 2. लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत 3 विकेट गमावलेत. 3 विकेट आतापर्यंत परतलेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं गोल्डन डकचे शिकार ठरले. आदेश मतेने कंट्रोल केलंय. इथं चेतन पाटीलला आपली भूमिका दाखवावी लागेल. ज्या पद्धतीने त्याच्यावर विश्वास ठेवलाय. आतापर्यंत कानपोली टीमचा विचार केला. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून झटपट झालंय आणि तोच क्रिकेट खेळत असताना मैदानामध्ये आपण कानपोली टीमला पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. आता मात्र काय घडलाय? उचलून धरलाय. ही इज आउट. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. कानपोली टीम कंट्रोल करतोय. स्वतःचं वर्चस्व दाखवतोय. इट्स अ विकेट. आता मात्र 2 धावसंख्येवरती 4था विकेट पडतोय बेलोली टीमचं. अजय पाटीलची विकेट खूप महत्वाची विकेट. ज्या विकेटची खरंच वाट पाहत होते तोच विकेट परतला. एकदा जोरदार टाळे झाला पाहिजे चेतनसाठी पण, कारण ज्या पद्धतीने कानपोली टीम गोलंदाजी करतीये. 39 धावांचं टार्गेट होतं. 9.75चं रिक्वायर्ड रन रेट आणि तिथं मात्र आदेशने कंट्रोल केलं. 12.66. तिथं मात्र चेतन आता गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चेतनने 2 चेंडू फेकलेत, 3 चेंडू फेकलेत आणि त्याच्यामध्ये 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट घेतली आहे. कौतुकास्पद कामगिरी. अतिशय चांगलं लाईन अँड लेनचा वापर. ऑन स्ट्राईक न्यू बॅट्समन प्रणित गायकर.
ज्या प्रणित गायकरने निर्धाव षटक फेकला होता तोच प्रणित इथनं कमबॅक करावा लागेल. इथनं मोठे फटके येणं गरजेचं आहे. बेलवली इज अ चॅम्पियन टीम, ज्याने 3 चॅम्पियन पद आताच या महिन्यामध्ये ठोकलेत. तीच टीम आता मात्र इथे खेळती आहे, स्ट्रगल करते, स्ट्रगल होत आहे. चेतनचं कमबॅक, निर्धाव चेंडूची फेकी. आता मात्र 4 चेंडू फेकले, एकच धाव खर्च केली आहे, 1 विकेट. आता मात्र इथनं कंट्रोल करणं गरजेचं. जर स्लॉग ओव्हरमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट ठेवायची आहे तर इथनं गोलंदाजी चांगली झाली पाहिजे. ऑन स्पॉट गोलंदाजी होते, चांगला स्पॉट पकडला जातोय. बॅट्समनचं ज्या पद्धतीनं बॅटचं स्विंग आहे त्याला कंट्रोल केलं जात आहे. एक्सिलंट पीस ऑफ बॉलिंग बाय कानपोली टीम. जबरदस्त कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी आणि आता मात्र अजून 1 विकेट. काय गोलंदाजी होते, एकदा जोरदार टाळे झाल्या पाहिजेत. मोठी विकेट ही आली आहे. प्रणित बॅक टू पॅव्हलियन. जसा प्रणित परतला त्याची जागा सांभाळण्यासाठी अभिषेक आतापर्यंत आपण पाहिलं 5 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये 2 विकेट मिळालं चेतनला, त्याच्यामध्ये 1च धाव खर्च केली आहे. आदेशचा विचार केला 6 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली होती, 3 विकेट घेतले. चेतन कंट्रोल करतोय, 5 विकेट आतापर्यंत डाऊन झाली आहे बेलवली टीम. इथं कमबॅक करावा लागेल. स्लॉग ओव्हर्समध्ये इन्व्हेस्टमेंट जे करायची असेल तर ज्या पद्धतीने रिक्वायर्ड रन रेट आहे त्याच्या ॲव्हरेज मेंटेन करणं गरजेचं आहे. मोठे फटके इथं आले पाहिजेत. या चेंडूवर मोठा फटका आला तर पुढच्या 12 चेंडूमध्ये चांगला खेळ रंगेल. मात्र ते जर तरवर राहिलं काय घडेल, इट्स डिपेंड ऑन युअर स्किल्सवर डिपेंड आहे. कनेक्शन करण्याचा प्रयत्न, छेल हवेमध्ये, कोणती चुकी नाही. अजून 1 विकेट डाऊन अँड इट्स ए मिरॅकल म्हणता येईल. पहिला आदेशने 6 चेंडूमध्ये 1 धाव दिली, 3 विकेट घेतले. चेतनने सेम 6 चेंडूमध्ये 1 धाव दिले, 3 विकेट घेतले आणि बेलवली संघाचे आतापर्यंत 6 विकेट्स गेलेत. व्हॉट्स हॅपनिंग. आता मात्र हा विचार नक्की बेलवली टीमचा असेल. अशा पद्धतीने परफॉर्मन्स होईल हे त्यांनाही अपेक्षित नसेल. अजून कमबॅक होऊ शकतो. 2 फलंदाजांनी जबाबदारी घ्यावी लागेल. रिक्वायर रन रेट असेल ते म्हणजेच 18.5च्या रन रेटने खेळायचं आहे. या ओव्हरमध्ये किमान 18 धावा आल तर शेवटच्या ओव्हरमध्ये तरी 19 धावा राहतील. काय घडेल काय बिघडेल हे जर तरची गोष्ट आहे. आम्ही संभावना फक्त टाकू शकतो. मात्र कानपोली टीम ज्या पद्धतीने गोलंदाजी करते, अप टू मार्क गोलंदाजी आतापर्यंत होती. चेतन आणि आदेश अतिशय चांगली गोलंदाजी केली. आता नवीन बॉलर्स आपण पाहतोय ऑन बॉलिंग ट्रॅक. करण पाटील, ज्या करम पाटीलने षटकार ठोकला होता तोच करम पाटील आता बॉलिंग ट्रॅकवर येतोय. कानपोली टीम अगेन्स्ट बेलवली. कनेक्शन प्रॉपर आहे. 1 धाव मिळेल. लॉंग ऑफला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक सज्ज, 1च धाव मिळेल. 1 धावात समाधान मांडली. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या 3, लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 विकेट आतापर्यंत डाऊन झालेत. इथनं कमबॅक करणं गरजेचं आहे. फलंदाजी करत असताना 18.5च्या रन रेटने खेळायचं आहे. इथनं मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठा फटका येईल का इथे मात्र वाट पाहते आतापर्यंत बेलवली टीम. काय क्षेत्ररक्षण आहे. शेवटला थोडंसं चेंडू वळला आणि तिथनं मात्र हाताला लागला. ओव्हरथ्रो झाली होती, ॲडव्हान्टेज घेता आला नाही. 1 धाव मिळाली. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 4, लॉस ऑफ 6 विकेट. 6 विकेट डाऊन आहे. 4 धावा आल्यात. इथं कमबॅक करणं गरजेचं आहे. फलंदाजी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. तुषार चोरगेला आता मोठे फटके मारण्याची गरज आहे. पुन्हा एकदा टॅबिंग क्रिकेट, गॅप शोधण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स, चेंडू ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द 4 रन. हा मात्र मोटिवेशनल चौकार असेल. कॉन्फिडन्स बिल्ड करणं गरजेचं आहे आणि या चौकाराने मात्र कॉन्फिडन्स बिल्ड होईल. तुषारने ज्या बॅटमधून चौकार आला, बऱ्याच वेळानंतर आपण पाहिलं 15व्या बॉलला चौकार आलाय. पहिला 14 बॉल एकही फटका आपण पाहिला नव्हता आणि हा फटक्याने मात्र कुठेतरी कमबॅक होईल हे मात्र विचार नक्की बेलवली टीम करत असेल. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 8, लॉस ऑफ 6 विकेट. इथे कमबॅक करणं गरजेचं आहे. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये काय घडेल, शेवटच्या ओव्हरमध्ये किती टार्गेट सेट होईल. 18 धावांचं टार्गेट असेल प्रत्येक ओव्हरमध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टायमिंग, गॅपमध्ये चेंडू. 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धावे पूर्ण. पॉईंटच्या डायरेक्शन्सला आपण एकही क्षेत्ररक्षक पाहिला नाही. तिथे मात्र 2 धावा चोरून काढल्या
आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 10, लॉस ऑफ 6 विकेट. इथनं मात्र आता कंट्रोल करणं गरजेचं आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये धावा आल्यात 8. 18 धावांची गरज आहे सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये. 18.5चं रिक्वायर्ड रन रेट आहे. फुल टॉच चेंडू होता, कनेक्ट करण्याचा प्रयत्न, मात्र आपण पाहिलं लॉंग ऑफ लॉस. क्षेत्ररक्षक सज्ज, थोडंसं लेझी क्रिकेट, चेंडूवर येणं गरजेचं होतं. 2 धावा मिळाल्या. करण चांगली गोलंदाजी करतोय, पण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाला साथ मिळाली ती मिळाली नाही आहे. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय 12, लॉस ऑफ 6. 7 चेंडू 27 धावांची गरज आहे. इथे मोठा फटका आला पाहिजे. हा चेंडू निर्णायक होईल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये टार्गेट कमी करू शकतो. या बॉलला फटका येईल का? मोठा फटका कनेक्ट करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल आणि एकाच धावामध्ये समाधान मानतोय. एका धावाने समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 13, लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचं इक्वेशन असेल 6 चेंडू 26 धावांची गरज. 6 चेंडू 26 धावांची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये कोणावर जबाबदारी दिली जाईल? या शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू 26 धावा डिफेंड करायचे आहेत की 6 चेंडू 26 धावा काढण्यामध्ये यशस्वी होईल बेलवली टीम. कारण क्रिकेटमध्ये जेव्हापर्यंत शेवटचा बॉल फेकत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. आणि क्रिकेटमधलं आपल्याला चांगले स्किल्स अँड स्ट्रेंथ दाखवावी लागेल. अजून संधी आहे बेलवली टीमकडे. या ओव्हरमध्ये हाणामारी करावी लागेल. रोहन ऑन अ बॉलिंग ट्रॅक. रोहन पाटील ऑन अ बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज तुषार चोरगे. थोडंसं रनअपमध्ये थोडंसं डिस्टर्बन्स आपल्याला पाहायला मिळालं. डेड चेंडू डिक्लेअर केला अंपायरने. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर रोहन सेट होतोय. फुटवर्कमध्ये थोडंसं रनअपमध्ये थोडंसं प्रॉब्लेम झालाय. इथनं मोठे फटके येणं गरजेचं आहे. 3 बॉलमध्ये काय घडेल पहिला ते महत्त्वाचं आहे. 26 धावांची गरज असेल 6 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न. बॉल टायमिंग आहे. पहिल्या बॉलला षटकार आला आणि या षटकाराने 6 धावा मिळाल्या. या 6 धावाने मात्र आता बेलवली टीमला थोडीशी ऊर्जा निर्माण नक्की झाली असेल. इथनं गरज आहे मोठ्या फटक्यांची. या फटक्याने काहीतरी चित्र वेगळं घडेल का? येणारे 5 चेंडू सांगतील. धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहतोय आपण 19, लॉस ऑफ 6 विकेट. समीकरण उरलंय 5 चेंडू 20 धावांची गरज. 5 बॉल्स 20 रन्स नीडेड. 5 चेंडू 20 धावांची गरज आहे. शेवटचा सामना आहे. तुषार आता इथनं मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. पहिला फटका तर आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका कनेक्ट करायचा प्रयत्न. एक धाव मिळाल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एका धावामध्ये समाधान मानतोय आणि पहिली रन्स फास्ट घेणं गरजेचं आहे. जर आपल्या बॅटमधून षटकार आलाय स्ट्राईक घेण्याची गरज होती, मात्र थोडंसं लेझी आपल्याला पाहायला मिळालं तुषारच्या माध्यमातून. 2 चेंडू झालेत. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. येणारे 4 चेंडू 19 धावांची गरज. अजय पाटील आऊट झाल्यानंतर आणखी थोडं प्रेशर बिल्ड झालं होतं. तो रिलीज करण्याचं काम केलं जात आहे. शॉर्ट ऑफ चेंडू. आता मात्र काय घडतंय? इट्स अ आउट. विकेट मिळते 3रे बॉलला आणि आता मात्र पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम करतोय. रोहनच्या पहिल्या बॉलला षटकार लागल्यानंतर रोहनने हात केला होतो विकेट किपरकडे की मी कमबॅक करेन. हा कॉन्फिडन्स नक्की होता. कृष्णा आणि रोहन थोडीशी चर्चा करत असताना अजून सामना आहे, काही घडू शकतं. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके आले तरी कानपोली टीम हरणार नाही. मात्र त्याच्यामध्ये काही मिरेकल झालं, एखादा एक्स्ट्रा स्वरूपात मिळाली तर कमबॅक करता येईल. क्रिकेट इज अ अनप्रिडिक्टेबल गेम असं म्हटलं जातं. अँड नोबडी कॅन प्रिडिक्ट इट असंही म्हटलं जातं. आणि अंदाज लावणं हे अवघड असतं. 3 चेंडू 19 धावांची गरज. रोहन पाटील ऑन अ बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज. कमबॅक. क्या बात है. एक्सेलंट पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या ओव्हर पासून पूर्ण कंट्रोल करण्याचं काम करतोय कानपोली टीम. टप्पा अचूक आहे. लाईन आणि लेंथ चांगली आहे. आणि आता मात्र काय घडतंय? निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 चेंडू 19 धावांची गरज आहे. आता मात्र चमत्कारच व्हावा लागेल जर बेलवली टीमला जिंकायचं असेल. कमबॅक. रोहनने कॉन्फिडन्स दाखवलं होतं. रोहनची तब्येत बरोबर नाही, आजारी आहे. थोड्या वेळापूर्वी मी त्याची चर्चा करत होतो. त्याने सांगितलं तरी खेळायचं आहे आणि ते खेळ कसं करायचं आहे तर मला परफॉर्मन्स करायचं आहे. मला 100% माझ्या संघासाठी माझ्या गावासाठी द्यायचं आहे आणि मी 100% एफर्ट्स देणार. आणि दाखवत असताना रोहन पाटील
शेवटचा चेंडू 19 धावांची गरज आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच कांपोली टीमने आणि शेवटच्या बॉलला विकेट प्राप्त केली आहे. सुपर 12 मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजेच कानपोल टीमने. तुमचं हार्दिक अभिनंदन कानपोल टीम. आणि त्याचबरोबर बेलोर टीम तुमच्याकडून चांगला खेळ झाला. तुमचंही मनापासून आभार या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आणि याच्या पुढच्या मॅचसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आदेशमध्ये ज्यांनी फलंदाजी करत असताना 14 धावा ठोकल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 धाव खर्च करून 3 विकेट घेतले तो आदेशमध्ये ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आदेश आपण यायचंय मागच्या मॅचचा हिरो